नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण मस्त रसरशीत आंबट गोड चवीची कैरीची लुंजी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे. कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर आपण या कैरीच्या फोडी करून घेणार आहोत. ही कैरी जास्त आंबट नसते, खूप कमी अशी आंबट असते ही कैरी. इथे मी कैरीची साल काढलेली नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कैरीची साल काढूनही लुंजी करू शकता. याच पद्धतीने आपण कैरीच्या फोडी करून घेऊ. इथे कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत. आपण आता लुंजी बनवायला सुरुवात करू. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करू. अगदीच 2 चमचे तेल ॲड केलं आहे मी. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी ॲड करायची आहे. मोहरी तेलात चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून अगदीच पाव चमचा लाल मिर्च पावडर ॲड करायची आहे. तिखट तुम्ही आवडीने थोडं कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2-1 चिमूट हळद. जिरं मोहरीसोबत हळद आणि तिखट तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस तेलात चांगले परतून झाले की त्यात कैरीच्या फोडी ॲड करायच्या आहेत. कैरीच्या फोडी तेलात चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. कैरीच्या फोडी तेलात चांगल्या परतून झाल्या की त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. इथे मी साधारण 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून कैरीच्या फोडी चांगल्या मिक्स करून घेऊ. त्यानंतर अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. इथे मी पाव चमचा मिठाचा वापर केलेला आहे. मीठ टाकून पुन्हा एकदा कैरीच्या फोडी पाण्यात चांगल्या मिक्स करून घेऊ. आता आपल्याला कमी गॅसच्या फ्लेमवर याला मस्त एक उकळी येऊ द्यायची आहे. आपण आता यात गूळ ॲड करू. इथे मी 1.5 वाटी गुळाचा वापर करते आहे. ही कैरी थोडी कमी आंबट आहे म्हणून 1.5 वाटी गूळ इथे पुरेसा आहे. कैरीच्या चवीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. गूळ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण कमी गॅसच्या फ्लेमवर ही लुंजी शिजू देऊ. 8 ते 10 मिनिटात मस्त अशी लुंजी तयार झालेली आहे. आपण आता गॅस बंद करू आणि ही लुंजी सर्व करू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.